सिंदखेडा तालुक्या या ठिकाणी मी इथे उपोषणासाठी आलोय आपल्या आदिवासी बांधवांसाठी। तुम्ही काढा त्यांचं नुकसान केलं आणि 5 वर्ष जे आदिवासी जे एकलव्य जे शबरी माता। तर आज आपण धुळा जिल्हा मग आपण सिंदखेडा तालुका ह्या ठिकाणी आज आपल्या 26 तारखेला आज उपोषण असणार। पण आपण उपोषण थोडा स्थगिती करेल का की मैं बी आजारी असल्यामुळे थोडी तब्येत नाही, थोडासा प्रॉब्लेम आहे आणि वातावरण बी आणि या ठिकाणी जागा ना असं त्यासनं म्हणणं आणि त्यामुळं सरसा क्या की एवढ्या 1-2 दिवसामध्ये आरोपी सापडणार आहे। तुम्ही थोडे 2-4 दिवस थांबा म्हणे आपण उपोषण या ठिकाणी थांबवत असत आणि आपलं सिंदखेडानं सर्व भाऊ या ठिकाणी आपले बरोबर आहेत। तर आता मग पुढं परिवाराला भेटवा चाललेलं की ज्या ठिकाणी ज्या मुलीने अशा काही गोष्टी घडेलत ते परिवारालाच भेट देण्यासाठी आपण पुढं चालेल असत। त्यामुळं आपलं आदिवासी बांधवाला एवढं म्हणणं की मैं आता या ठिकाणी येईल का की आपला असं आहे की जो आपण शब्द ते देतो पूर्ण करत। त्यामुळे ज्यालाही मला भेटणी पुढं नंदुरबार इथे आज संध्याकाळी 6 तालुका मुंबई मुकामी आहे ते मला भेटा। जे आदिवासी जे एकलव्य जे शबरी माता। ओके।